अजितदादांचा हा जो घात झालेला आहे आणि 100% मी तर आताही सांगतो की प्रफुल्ल पटेल आणि हे तटकरे या दोघांचा तर 100% हात असणार. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे. खरं तर सर्व महाराष्ट्राला ज्यांची चर्चा असते, रेकॉर्डिंगची उत्सुकता असते की आज कोणाची रेकॉर्डिंग येणार, सर्वजण उत्सुकतेने बघत असतात. रमेश पाटील सर्च करत असतात आणि कोणती रेकॉर्डिंग आणि एक रेकॉर्डिंग येते आणि अचानकच लोकांना थोडंसं आनंदही होतो, उत्सुकताही वाढते आणि मोटिवेशनही भेटतं. असेच आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की काय नेमकं त्यांचं रहस्य आहे आणि काय त्यांच्या भावना आहेत. येणाऱ्या काळात त्यांनी कोणाला कॉल करायचं आहे तेही जाणून घेणार आहोत. नमस्कार. 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 काय सांगाल, आज तुम्ही आमच्या शो मध्ये आहात आणि खरं तर सर्वात पहिला प्रश्न हा आहे की सुरुवात कशी झाली होती? सुरुवात काय बोलतो म्हणजे आपण आता एक काळ होता की ज्यावेळेस आपण लेटर पाठवायचो, ते पोहोचणार कधी, उत्तर कधी, त्यापेक्षा फोनवर तुरंत बोललो ना तर तुरंत हा या नामध्ये उत्तर मिळतं आणि जनतेसमोर येतात या गोष्टी सगळ्या. बरं, आता कालपासून एक चर्चा होती की भगतसिंग कोश्यारींचाही तुम्ही कॉल रेकॉर्ड केला, तर त्यावर काय सांगाल की नेमकं डायरेक्ट सगळ्यात खाली प्रश्न होते की तुम्हाला नंबर कसे भेटतात? नाही, नंबरचा तर विचार नका, ते सगळ्यांचे नंबर आहे माझ्याकडे. आणि प्रश्न असा आहे की मी त्यांना विचारलं की बाबा म्हणजे आपण खूप हुशार आहात, ते म्हणजे मुझे पता नहीं कि मैं कैसी क्या राज्यपाल बना. तो मी त्यांना म्हणलं की ठीक है, मतलब मुझे भी यकीन नहीं बोला कि आपके जैसा गधा राज्यपाल कैसा बन सकता. एवढं बोललो मी त्यांना, जास्त नाही बोललो. नाही, असे अनेक किस्से आहेतच. बरं, मला एक सांगा की ह्या कॉल रेकॉर्डिंग करताना काही धमक्या वगैरे सुरू? धमक्या होतात, किती वेळेस जेलला गेलो, पोलीस स्टेशनला गेलो, त्रास होतोच. पण आता मग एक विचार केला की एक दिवस मरायच्या हिशोबाने चालू द्यायचं, काही होत नाही. बरं, आता सध्या नवीन तुमचं काय चालू आहे ध्येय धोरण, म्हणजे काय करायची इच्छा आहे आता सध्या? नवीन तर असं विषय आहे की आता आजच्या स्थितीमध्ये जे आहे, आपण तर सगळ्या लोकांच्या समस्या दूर करत असतो. जसं की काल एक प्रकरण घडलं. एका मुलीचं लग्न झालं पण तिला फिट आले, नवऱ्याने तिला सोडून दिलं. त्या विषयावर आज उद्या रेकॉर्ड येऊ शकते किंवा त्याच्यावर एक विषय मांडणार आहे. म्हणजे रेकॉर्डिंगच्या माध्यमातूनच फक्त समाजसेवा करायची की दुसरं पण तुमचं चालूच असतं तसं? नाही, कंटिन्यू आपण रोड पण उतरतो, मोबाईल पण, म्हणजे ज्या प्रकारे शक्य होईल त्या प्रकारे आपण ते आंदोलन करत असतो. कधी आपण म्हणजे लेटर पॅडवर पण पाठवतो ना, तेव्हा पण काम होत जातं. लोकांचे काम होणं महत्वाचं आहे, बाकी काही विषय नाही. काम तर होतच असतं. बरं, आता सर्वात जास्त तुमच्या आंदोलनाची ही चर्चा मोठ्या प्रमाणात होती. माग बॅनरची आंदोलन असेल, बॅनरबाजीच्या माध्यमातूनही चर्चेत आले होतात. त्यानंतर तुम्ही जे मंडोळ्या बांधून जे केलेलं आंदोलन आहे तेही चर्चेत होतं, त्याबद्दल काय सांगा? कसं काय, उलट नातं जुळलं ना. आज मला सांगा, नवनाथ वाघमारे असतील किंवा हाके साहेब असतील, लक्ष्मण हाके, आज मी यांना साला मानलेलं आहे. आणि मी जरांगे पाटलाला पहिले सांगतो त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही, कारण की ते माझे साले. त्यांना म्हणले तर मी जरांगे पाटलासोबत बोलणार नाही, कारण की सर्वात पहिले म्हणतो ना, बायकोचा भाऊ सर्वात प्रेमळ असतो. बरं, आता हे नातं जुळलेलंच आहे, तर मग आता जे जरांगे पाटील पण तुमचे मित्र आहेत, मग आरोप प्रत्यारोप होत आहेत, तिकडनंही मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रोवर्सी होतीये, त्याला कसं उत्तर देणार? जरांगे पाटील काही म्हणता का? काही म्हणत नाही. त्यांना माहिती रमेश पाटील जे झाले ते त्यांचा आदर करावं लागेल. बहीण दिलेली आहे त्यांना माहिती की जरांगे पाटील त्यांना काही म्हणत तर माझं घर म्हणजे माझी बायको मला तलाक देईल, म्हणून ते त्यांना दोघांना काही बोलत नाही. बरं, आता सध्याचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आता बावस्कर महाराजांबद्दल तुम्ही काय सांगाल, कारण की तुम्ही स्वतः कॉल रेकॉर्डिंग केली. तो महाराज होऊ शकते. महाराज कोणता महाराज शिव्या दिला? बघा, कालीच्या महाराजला मी शिव्या दिल्या, त्यांनी काहीच बोललं नाही. हा महाराज नाही, हा बारस तो भेटत नाही तो. बरं, आता सध्या मराठा आंदोलनातला सगळ्यात मोठा कालपासून महादेव मुंडे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याच्यावर नार्को टेस्ट आणि ब्रेन याच्यावरही चालू आहे. सुरेश अण्णा दसही बोलले त्याबद्दल काय सांगाल? आहे ते खरंच मर्डर झालेलं आहे त्या लोकांचं. जे असते ना बीडमध्ये खूप, असं नाही की आपण फक्त मराठा म्हणून देशमुख साहेबांच्या पाठीमागे आहे. इतर समाजही असेल की ज्यांनी खरंच म्हणजे त्यांच्या कुठे जीव गेला असेल, मग ते कोणत्याही समाजाचे बांधव असेल, आपण आवाज उचलतो. आपण ऐकलं पण असेल की ती संपदा मुंडेच्या वेळेसही मी फोन केला होता निंबाळकर साहेबांना. म्हणजे आपण कुठं ते जातीपातीचे येत नाहीये. जिथं अन्याय असेल तिथं सगळे. आणि जरांगे पाटील सुद्धा कोणत्याही समाजाचा असो, अन्याय जे होतो ना, जरांगे पाटील स्वतः पण येतात तिथे. बरं, आता कॉल रेकॉर्डिंग करताना अनेक वेळा तुमच्यावर गुन्हे दाखल झाले होते, अनेकदा तुम्हाला मारण्याच्याही धमक्या आल्या होत्या. बरं, ह्या गुन्ह्यांबद्दल काय सांगाल की आता कॉल रेकॉर्डिंग करताना अनेक आमदारांनी स्वतः केसेस केल्या होत्या? नाही, होत्या ना. त्यांनी काय फरक पडतं? बोलणं काय, बघा मी काय बोललोय, मी काय चुकीचं काय केलं काय? माझ्याकडून कोणताही त्यांना शारीरिक त्रास झाला किंवा त्यांना कुठं एवढासा दगडही मी मारला तर विषय बघा, माझे काम आहे प्रश्न विचारणं. संविधानाने जो मला अधिकार दिला आहे त्याच्या अंतर्गतच मी प्रश्न विचारत असतो, बाकी काही नाही. सगळ्यात महत्त्वाचा, दंगेकर सरांनी जेव्हा तुम्ही कॉल रेकॉर्डिंग केली होती, दंगेकर समोर बोलता म्हणले, अरे रमेश पाटील, म्हणजे बोलतानाच त्यांनी अगोदर सांगून दिलं की आम्हाला उत्सुकता लागली, मला कधी फोन येईल म्हणजे कामाची. काय सांगाल? त्यांना असं वाटलं असेल की बाबा ते काम त्यांचं चांगलं आहे, पण त्यांना काय वाटलं की तो समोरचे जे आहेत ना मोहोळ साहेब, ते मराठा, त्यांना वाटलं असेल की कुठे जातीवादी
म्हणजे जात म्हणून फोन केला पण तसा फोन नव्हता केला मी, त्याची तारीफ करायलाच फोन केला होता. नाही, त्यांनाही छान वाटलं की तुम्ही फोन केला होता. तर असे अनेक जण मंत्रालयात जेव्हा मंत्र्याला तुम्ही जेव्हा फोन लावतात, रमेश पाटलांचं नाव ऐकून फोन कट होतो, ते घाबरतात. मग याला कसं तुम्ही उत्तर देता? होतात, उचलतात ते ठीक आहे. घाबरत असेल तर बघा, आपण घाबरण्यासाठी फोनच करत नाही, आपण प्रश्न विचारासाठी फोन करत असतो. याच्यात बाकी दुसरा काहीच विषय नसतो तो. आणि फोन आजच्या स्थितीमध्ये माणसापर्यंत सर्वात जवळ पोहोचण्याचा जो पर्याय असेल तो फोन आहे. आज तुम्ही कुठे राहा, देशामध्ये राहा की देशाच्या बाहेर राहा, तुम्ही फोनवर बोलू शकतात. पूर्वी नव्हतं, पण पूर्वी पत्र पाठवायचे तर यायचे कधी, मग जायचे, त्या म्हणजे ते दूरची प्रोसिजर होती. पण आता डायरेक्ट असल्यामुळे काही प्रॉब्लेमच येत नाही ना. आणि लोक जेवढे मोबाईलमुळे जुळत आहे तेवढं तुटत आहे. बरं, सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे पहिला कॉल तुम्ही कोणाला केला होता आणि त्याच्यानंतर मग कॉल हे रेकॉर्डिंग? मला आठवतच नाही ना, खूप कॉल केलेले. कारण की पण मला असं वाटतं की पहिला कॉल कदाचित मी हरिभाऊ बागडेला केला असं वाटतं मला. नानांना हो. काय आठवण सांगाल बरं त्यात? तेच त्यांना म्हणतो मी, ते म्हणजे नाना एक नंबर द्या म्हणलो तुम्ही त्यांना, रावसाहेब दानवेचा, हा. की शहरामध्ये महिलांसाठी आणि साठी शौचालय स्वच्छतागृहाचा. स्वच्छतागृह बनवायचे. ते स्वच्छतागृहाचा तो सगळ्यात पहिला कॉल होता, तो हो. खूप व्हायरल झाला होता. हो, तोच ते बोललो. नाना म्हटले की माझ्याकडनं नंबर घेतो असं. हा, तू म्हणजे त्याला सांगतो का केंद्रीय मंत्र्याला, ते त्यांचं काम नाही असं बोलले होते मला. बरं, आता स्वच्छतागृहांचा प्रश्न तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू केला होता, पण अजूनही छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांचे स्वच्छतागृह झालेले नाहीये. तुम्ही बघा, जालना रोडवर नाही झालेले नाही. मग यावर तुम्ही आता सामाजिक कार्यकर्ते म्हणून काय कारण तो मुद्दा पुन्हा विचारणारे पण लोकच नालायक राव. एका माणसाला वाटत नाही, काही 5-25 व्यापाऱ्यांना वाटत नाही की यावा माझ्याकडे, यावा बाबा यावा, आपण असं मी एकटाच लढत असतो, बाकी लोकांना काय घेणं ते. लोकांच्या किडना खराब. आता किती वाईट वाटतं, लहान लहान मुलं आहे, 14-15 वर्षाची मुले असतात, मार्केटला येतात, काही असतात, म्हणजे खूप अवघड विषय येतो. बरं, आता सध्या सगळ्यात मोठं मराठा आंदोलन चर्चेत आहे. मराठा आंदोलनातही तुम्ही सक्रिय सहभागी होतात. काय सांगाल बरं? आता सध्या आरक्षणावरही अनेक टीका होत आहेत, अनेक जण. नाही, योग्य आहे ते. जरांगे पाटलांनी जे केलं ना ते योग्य आहे आणि त्याला माझंही समर्थन आहे. संपूर्ण मराठा समाजाचं ठीक आहे. काही लोक टीका करत असेल त्यांच्या स्वार्थासाठी करत असेल बस. बरं, आता सध्या तुमचेच सहकारी असलेले कोटकर पाटील ट्रेंडिंग मध्ये, त्यांना काय? माझे कोणीच सहकारी नाही, एक लक्षात ठेव तुम्ही. आताही बघा, माझा सहकारी कोणीच नाही. मी एकटा, पण ठीक आहे, समाज म्हणून कुठं भेटत असेल, पण मी असं कोणाचे सहकारी नाही, कोणाचा सोबत नाही. ठीक आहे, जरांगे पाटलावर आपली श्रद्धा आहे, त्या माणसाला आपण मानतो, बाकी रिकाम्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. काय सांगाल मग? आता सध्या ते ट्रेंडिंग मध्ये आहेत, त्यांच्यावरही अनेक चर्चा चालू आहे. नाही, कशा चर्चा चालू आहे? लोक आता कितीतरी वेळेस लोक त्यांना मारायची तयारी होते, पण मी म्हणून मारू नका, आपला माणूस आहे, कशाला मारतात त्यांना. लोक फार चिडलेले. का बरं चिडले पण? असं टीका करतील जरांगे पाटलावर, काही पण टीका करतात लोक. चिडलेले जाऊ दे म्हणते, लोक म्हणते जाऊ दे अरे, एखादा आपल्यामध्ये निघत असतं म्हणून, ते काही विषय नाही. बरं, आता सध्या सर्वात म्हणजे जो चर्चा आहे, समाजच्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रश्न उचलता आहेत. पण आता काही पक्षात प्रवेश वगैरे करण्याची संधी? नाही, शक्यतो नाही सध्या. सांगता पण येत नाही, पण मी करणार नाही शक्यतो. पण माझं असं वाटतं की मी निवडणूक लढवणार आहे. कोणती लढवायची? पदवीधर किंवा शिक्षक, शिक्षक मतदार दोन्ही लढवल, पदवीधर पण आणि शिक्षक. पहिले तुम्ही प्रवेश केला होता ना मनसेमध्ये? मनसे तर माझं ऑलरेडी, मी मनसेमध्ये सुरुवातीपासून होतो. सोडलं म्हणजे मी मनसेचाच कार्यकर्ता सुरुवातीपासून, पण आता आपण ते सोडलेलं आहे, कोणत्याही पक्षात नाही सध्या. बरं, राजसाहेबांसोबत काही चर्चा वगैरे चालू? नाही, काहीच विषय नाही, कुठंच काही नाही. बरं, आता सध्या तुम्ही पदवीधरच्या तयारी आहात, मग पदवीधर विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी काय करणार? सगळे जोडलेले ऑलरेडी, सगळे जुडलेले माझे कंटिन्यू. आता पण फक्त फोनवर फोन चालूच असतात रेग्युलर. सगळ्यांचे प्रॉब्लेम दूर कर, जेवढं माझ्याकडून शक्य आहे. बघा, मी कोणतेही आज माझे आमदार खासदार कोणी फोन उचलत नाही. यासाठी असं विचार करतो की मी राजकारणात जावं. मग आता कोणता पक्ष एखादा असं वाटतं? सांगता येत नाही कुठं म्हणजे जे तिकीट देईल त्याच्याकडं. मग तसं बोलणी चालू असेल ना की नाही आपल्याला तसं? नाही, असं काहीच नाही. अपक्षाची पण तयारी आहे आपली. अपक्षाची पण तयारी आहे. मग आता सध्या समाज माध्यमांवरही तुम्ही चर्चेत आहात, कॉल रेकॉर्डिंग झाल्यानंतर आता सध्या दुसरं काय एक हत्यार असू शकतं? नाही, आहे ना, बाकी भरपूर आंदोलन आहे. आता आपण म्हणजे आता खूप असे आंदोलन आहे की ज्याचं मी तुम्हाला ज्यावेळेस आंदोलन करेल तुम्हाला मी लेटर त्याचे सगळे पाठवतील लवकरात लवकर. आता हे महापौरचं झालेलं आहे, 1-1.5 महिना आपण त्यांना वेळ देऊ. पुन्हा आपले महानगरपालिकेचे जे गृहांसाठी आंदोलन चालू होणार आहे. तुम्ही महापौरांसोबत चर्चा करणार आहे की नाही स्वच्छतागृहासाठी? लेटर देईल, चर्चा वगैरे काही करायची नाही. लेटरवरच फक्त लेटर द्यायचं, आपण आपलं काम करायचं, त्यांनी त्यांचं काम करायचं. आम्ही एक वेळ देऊ 10-15 दिवस, त्यापूर्वी त्यांनी स्वच्छतागृह बनवून द्यायला पाहिजे. बरं, आता सध्या तुमच्या या कॉल रेकॉर्डिंगमुळे काय काय परिणाम घडला बरं? म्हणजे काय एखाद्या कॉलमुळे तुमचा म्हणजे असं तुम्हाला किस्सा आठवतो का की यार या कॉलमुळे एकाच आयुष्य बदललंय? अरे, किती लोकांचे आयुष्य बदलले. 2-3 ठिकाणी मी कॉल केले होते, त्यांचे जे नवरा बायको जे ते मिटले. पुन्हा किती हॉस्पिटलमध्ये किती काम झालं. कालच मी एका इथं हॉस्पिटल आहे आपलं आकाशवाणीला, तिथं गेलो होतो. तिथं मी गेल्या मी त्यांचे म्हणलं पैसे नाही, 1,10,000 रुपये मी
ते मुलाची तब्येत खराब होती, मी त्यांना सोडून दिलं, मी त्यांना 1 लाख वाचवलं. म्हणजे लोकांचे काम रेग्युलर चालू आहे, काही विषय नाही. बरं, आता जनतेची सहानुभूती सुद्धा मिळते आणि जनतेला सहानुभूती नाही, सहानुभूती मेल्यावर भेटत असती, मला जनतेचं प्रेम भेटतं. प्रेम भेटते आणि सहकार्य तर भेटतं, ज्यांना 100% प्रेम पण भेटतंय, सहकार्य पण भेटते. आणि तुम्ही जे कॉल रेकॉर्डिंग करते त्याचा जो परिणाम होतो, एक वेगळ्या प्रकारे तुम्ही एक पायंडा आणि आंदोलन म्हणजे प्रश्न विचारायला सुरुवात खरं तर तुमच्यामुळे झाली आहे. लोक विचारताय ना आता तुम्ही बघितलं कोणी फोन करून विचारतं की असं काय झालं, पहिले विचारत नव्हतं ना कोणी असं. पण त्यामुळे एक छोटासा नवीन सुरुवात तरी झाली व्हायला पाहिजे. प्रश्न विचारायला. प्रश्न विचारलंच पाहिजे. एक लक्षात ठेवा, प्रश्न कधी विचारले पाहिजे. कोणते जोपर्यंत आपण एकमेकांना बोलणार नाही तोपर्यंत समोरच्यांचे विचार पण हे होत नाही. आणि प्रश्न विचारायचं हे कारण होतं की एका काळामध्ये माझंही समजा एखाद्या मुलीवर प्रेम असेल पण तिला म्हणलोच नाही कधी. नंतर आम्ही जेव्हा भेटलो लग्नाच्या नंतर ती म्हणे पहिले भेटला असतं तर मी तुझ्यासोबत लग्न केलं असतं. त्यापासून बोलून घेतो काय मनात जे असं सांगून द्यायचं, जे होईल ते पुढचं बघा. नाही, सगळ्यात जास्त बोलता बोलता जी फिरकी घेण्याची जी कला आहे ना ती कशी अवगत झाली मला ते सांगा. कारण की सगळ्यात जास्त लोकांना उत्सुकता आहे की तुम्ही बोलता बोलताच एखाद्याला अडकून टाकतात. ही कला कशी आहे? अडकून म्हणजे बोलताच असं ना. आता की तुम्ही बघितलं असेल एका म्हणले की मैं कैसा पैदा हुआ, तू काय म्हणलं माहिती का कोश्यारी साहेब, मैं कैसा पैदा, मी कालो आपके माँ बाप को मालूम है कैसा पैदा हो. मी चुकीचं बोललो की त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, पण लोकांना वाटतं फिरकी घेणं म्हणजे थोडी मजा घेत असतो मी. माझं एक म्हणणं आहे की बघा ज्या प्रकारे आपण आहे ना काय अवस्था मराठी जे क्षेत्र आहे, मराठी मूवी पण थोड्या खूप मागे येऊ लागल्या. तर असं काहीतरी असं विषय मांडला पाहिजे की जनतेने लोकांनी मराठी माणसांनी पुन्हा आकर्षित व्हायला पाहिजे. यासाठी आपण एक मराठी मूवीचं माझं प्लॅनिंग आहे, पण ते अजून 1.5-2 वर्ष लागेल त्याला. स्टोरी रायटिंग वगैरे झाली? हो. कोणीही मी तर म्हणतो कोणी 1000-2000 वर्ष जगणार नाही. 50-60 वर्षाचं आयुष्य असतं. त्यामध्ये जेवढी लोकांना मदत करायची असेल तेवढी करून टाका. आणि एकच आहे, मनातल्या गोष्टी सांगून टाका. आता आपण बघतो किती काही ठिकाणी आत्महत्या होतात, लोक सांगत नाही. कोणी प्रेमिकेसाठी करतो, कोणती एखादी प्रेमिका मुलासाठी करते. तर तुम्ही सांगून द्यायचं, ठीक आहे एखाद्या वेळेस तुम्हाला कोणी त्रासही देत असं ना, आपल्या आईवडिलाला सांगा, सामाजिक कार्यकर्त्याला सांगा, पण आत्महत्या हा पर्याय नाही, एवढंच मी बोलू शकतो. आणि जातीवाद जो वाढलेला आहे त्याविषयी काय सांगाल? जातीवाद कुठे वाढलेला वरचे वयवर फक्त जातीवाद कुठेच नाही. आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी मी तर माझ्या तर ठिकाणी वेगवेगळे समाजाचे लोक असतात. मी ज्या ठिकाणी राहतो तर मराठ्यांचे घरं नाही, 2 घरं आहेत, बाकी इतर समाजाचे घर आहे, पण नाही काही नाही, सर्व प्रेम करतात. हे वरून वाटतं ठीक आहे. नवनाथ वाघमारे किंवा हे याचं नाव काय हाके, हे 2-4 लोक बडबड करत असतील ना, तर ते त्यांचं व्यक्तिगत लोकांना घेणं एवढं जागर असतं ना, तर किती सीट आणली असते नवनाथ वाघमारेंनी किंवा हाके साहेबांनी. तो छोटा चेतन बी पडला राव. मग येणाऱ्या काळात पदवीधरसाठी काय सांगा? उभं राहणार आहे मी 100%. कारण की आपण बघतोय की खूप प्रॉब्लेम, म्हणजे आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की काही विद्यार्थी जे परीक्षेसाठी येतात, परीक्षेची डेट वाढून टाकतात. म्हणजे लोकांनी राहणार कुठं, त्यांची राहण्याची व्यवस्था कुठं, एवढ्या कितीतरी जागा पडलेल्या आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, की बाबा तुम्ही विद्यार्थ्यांसाठी एक काही हॉल बनवू शकतात, एखादे म्हणजे तिथं राहू शकतात, परीक्षा होईल असे आपण त्यानंतर आपण वेगवेगळे पर्याय निवडू. जे शिक्षक संघटनेत उभं राहायचं तर मग शिक्षकांच्या आंदोलनात तुम्ही होतात. मग शिक्षक आंदोलन तर सगळ्यांना जातो मी, असं काहीच नाही. शिक्षक संघटनेचे जे मंत्री आहेत त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं, ते फोनच घेत नाही माझा. फोन घेतला तर सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण काय त्यांची इच्छाच नाही हो सॉल्व्ह करायची. आता सांगा किती परीक्षा भरतीसाठी आलेले, मला सांगा संभाजीनगरचं मुलाची समजा लागले कोणते, तो नवीन ठिकाणी लागले, त्याला माहीत नसतं काही नसतं, किती अवस्था होती. खूप तरुणांचं तर फार अवघड काम झालेलं. मग आता सध्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीत आंदोलनात पण तुम्ही होता, तिथं जागा वाढत नाहीये, त्याविषयी काय आंदोलन करणार आहे? 100% करू तरुणांसाठी पण. आणि आमदार झाल्यानंतर काय बदल घडवतो? हेच अहो किती मी काय म्हणतो तुम्हाला, इतकं काही विषय पण लोकांची करायची इच्छाच नाही होत ना. लोक आहे ना काय वाटतं की आमदार झालो म्हणजे गाडीत फिरलो की फार मोठा झालो. नाही, तुम्ही जमिनीपत ज्या प्रकारे बच्चू कडू होते, ज्यामध्ये अजितदादा होते, अजितदादा एवढे मोठे व्यक्ती होते, तरी सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडलेली होती त्यांची. त्यानंतर असा नेता दाखवा की ज्याची प्रत्येक गावामध्ये अशी म्हणजे ओळख आहे की प्रत्येक नावाने ओळखायची अजितदादा, ही त्यांची खासियत. आता अजितदादांच्या विषयी तुम्ही डायरेक्ट यांना फोन लावला होता की अजितदादांच्या मृत्यूबद्दल, त्याविषयी अजितदादांचा हा जो घात झालेला आहे. आणि 100% मी तर आताही सांगतो की प्रफुल्ल पटेल आणि हे तटकरे या दोघांचा तर 100% हात असणार आहे. तुम्ही कॉल केला होता तेव्हा काय रिप्लाय आला? मी काहीच नाही, मी डायरेक्ट बोललो, ते घाबरून गेले. बोलायचं असतं ना, मग त्यांचा हात नाही ना, त्यांनी माझ्याशी बोलायचं ना की बाबा नाही आम्ही नाही केलं, बोलायची हिंमत नाही झाल्याची. मग आता त्याच्यावर संशोधन म्हणजे खरं न्याय भेटेल का? बघू ना आता यांचं काय होतं, रोहित पवार यांचं काय होतं, तर आपण 100% बोलणार त्यावर. तर आपल्यासोबत
रमेश पाटील होते. खरं तर त्यांनी खूप अमूल्य वेळ दिला आणि त्यांच्याकडनं जाणून घेतलं की रेकॉर्डिंगच्या माध्यमातूनही समाजसेवा करता येते. वेगवेगळ्या माध्यमातून समाजसेवा त्यांची चालूच आहे. येणाऱ्या काळात राजकारणात जाण्याचंही त्यांनी मनोगत व्यक्त करून दाखवलंय आणि चित्रपटातही त्यांना काम करायचंय. तर चित्रपट सुद्धा त्यांचा लवकरात लवकर येऊ आणि राजकारणात त्यांच्याकडनं चांगली सेवा घडू अशी अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद. धन्यवाद.